नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आहे मित्रांनो, दुसरी यादी जी आहे ही दुसरी यादी ही मंजूर झालेली आहे मित्रांनो। पहिली यादी तर तुम्हाला माहिती लागली होती, आता दुसरी यादी जी आहे ह्या यादीसाठी पण मंजूर झालेला आहे। आता दुसऱ्या यादीमध्ये जे राहिलेले लोक आहेत त्या लोकांची यादी लागणार आहे। या यादीसाठी मंजुरी आजच आपले जे काही माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांनी दिलेले आहे आणि त्या दुसरी यादी लागल्यानंतर म्हणजे जे यादी लागलेले आहे त्या यादीचा दुसरा जो हप्ता आहे तो कोणत्या दिवशी येणार आहे, दुसरा हप्ता कोणत्या दिवशी येणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। चला कुठलाही उशीर न करता या याच्यामध्ये आपण माहिती जाणून घेऊया। हे बघा मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पहिली यादी जाहीर झाली। पहिली यादीतले तुमचं नाव नव्हतं, जर नसेल जर असलं असतं तर तुम्हाला पैसे हे आले असते। जर आता दुसऱ्या यादीमध्ये तुमचं नाव असेल आणि या दिवशी तुमचा हप्ता येणार आहे ते सगळं सांगणार आहे, हे लक्षात घ्या तुम्ही। आणि या यादीला सगळे काही आपले जे काही मुख्यमंत्री वगैरे आहेत त्यांनी मान्यता दिलेली आहे। सेकंड लिस्ट जी आहे ती आता लागलेली आहे, लक्षात घ्यायचं आहे। लाडकी बहीण योजना जी आहे ती आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातील महायुती सरकारने आपल्या महत्त्वाकांक्षी माझी लाडकी बहीण योजना या योजनेला सुरुवात केली आणि या योजनेचं उद्देश माता भगिनींना आर्थिक मदत पुरवून त्यांच्या गरजा ज्या आहेत त्या गरजा भागवण्यासाठी मदत करणे हाच आहे, हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे। आता हे तर तुम्हाला माहीत झालं, पण आता एक लक्षात घ्या, आपले जे काही राज्य सरकार आहे या महिलांच्या गरजा लक्षात घेऊन आर्थिक अनुदान दिलेले आहे। आता आर्थिक अनुदान दिले आहे तर त्यातनं काय होणार आहे लक्षात घ्या, त्यातून आपल्या ज्या महिला आहेत त्या काय करणार आहेत, दैनंदिन जीवन जे काही त्यांच्या गरजा आहेत त्या भागवू शकतील। दैनंदिन जीवनातल्या कुठल्याही गरजा असू द्या, छोट्या छोट्या गरजा असतात। आता तुम्ही म्हणाल 1,500 रुपयात काय होतं, तर 1,500 रुपयात छोट्या छोट्या गरजा होऊ शकतात। तर या योजनेमुळे महिलांना काय काय मिळणार आहे लक्षात घ्या मित्रांनो, महिलांना स्वातंत्र्य, सक्षमीकरण आणि नवीन संधी मिळणार आहे, हे एक लक्षात घ्या। तर नवीन संधी वगैरे ह्या मिळणार आहेत, त्यामध्ये त्यांना काही घरगुती गरजा पण येऊ शकतात। जसं की आता घरगुती गरजा, आता तुम्ही म्हणाल की घरगुती गरजा किंवा चिकित्सा खर्च, आता महिन्याला कोणाला आपण डॉक्टरकडे जातो तर 1,500 आपल्याला दवाखान्यात जातातच जर आपण बघितलं तसं, तर याच्यासाठी पण या योजनेचा जो काही पैसा मिळणार आहे महिन्याला 1,500 रुपये याच्या थ्रू ते करू शकतात। त्यामुळेच ते असे म्हणले आहे की महिलांच्या ज्या गरजा लक्षात घेऊन आम्ही त्यांना आर्थिक अनुदान देत आहोत। आता मुलांच्या शिक्षणासाठी किंवा कुठलीही इतर गरजा पूर्ण करण्यासाठी या योजनेचा लाभ महिलांना हा मिळणार आहे। आता महिलांना हा मिळणार आहे आणि हा लाभ जो आहे मित्रांनो हा कंटिन्युअस मिळणार आहे। हा लाभ जो आहे तुम्हाला कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही। आता हा जो लाभ आहे तुम्हाला हा 12 महिने मिळणार आहे मित्रांनो, 12 महिने। म्हणजे तुम्ही म्हणाल की आता आज तुम्हाला पैसे आले तर पुढच्या महिन्यात येणार का, हो 100% तुम्हाला हा जो लाभ आहे तो पूर्ण वर्षभर तुम्हाला मिळणार आहे। कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही, पूर्ण वर्ष तुम्हाला हे चालू असणार आहे। आता इथून पुढं ही योजना ही चालूच राहणार आहे। जसं तुम्हाला रेशन भेटतं महिन्याला तसं तुम्हाला प्रत्येक महिन्याला काय मिळणार आहेत, तर मिळणार आहेत तुम्हाला हे 1,500 रुपये, हे लक्षात घ्यायचं आहे। प्रत्येक महिन्याला तुम्हाला काय मिळणार आहे मित्रांनो, प्रत्येक महिन्याला तुम्हाला आता मिळणार आहेत 1,500 रुपये। आता तुम्ही म्हणाल हे सांगितलं आम्हाला, आता तुम्ही आम्हाला हे सांगा की आमची दुसरी यादी कधी मंजूर झाली किंवा कशी मंजूर झाली आणि दुसरा हप्ता हा कोणत्या तारखेला आणि कोणत्या दिवशी येणार हे लक्षात घ्या मित्रांनो। चला आपण बघूया तो। आता त्याच्यामध्ये लक्षात घ्या, जे काही आपले मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, यांच्या नेतृत्वाखाली ही लाडकी बहीण सुरू झाली, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आता यांची एक सभा होती, या सभेमध्ये यांनी असं सांगितलं की जे काही महिला आहेत या राज्यातील कुठलीच महिला ही या योजनेपासून वंचित राहणार नाही। बघा इथं लक्षात घ्या, इथं लिहिलेलं माहितीनुसार आपण म्हणतो बघू शकतो की कुठलीच महिला या योजनेपासून ही वंचित राहणार नाहीये याची खबरदारी घेण्यात आली आहे। आणि शनिवारी सकाळी योजनेच्या दुसऱ्या यादीला मंजूर देण्यात आलेली आहे। म्हणजे आज कोण वार आहे, तर आज सोमवार आहे, तर दुसरीच यादी शनिवारी ही यादी मंजूर झालेली आहे। त्यामध्ये आता राहिलेल्या जे काही बाकीच्या महिला आहेत, आता इथं थोडा आकडा कमी आहे पण तो आकडा वाढत जाणार आहे। 11,500 हा फक्त एका ह्या जिल्ह्यातला आकडा आहे, लक्षात घ्या, एका तालुक्यातला आकडा आहे। तर अशा आकडा प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून दुसरी यादी ही जाहीर झालेली आहे। आणि आत्तापर्यंत या योजनेतून लाभ मिळणाऱ्या महिलांची संख्या
ही 62,000 झाली आहे. आता तिथल्या एका त्या जिल्ह्याची माहिती आहे. तर तुम्ही लक्षात घ्या, दुसरी जी यादी आहे ही दुसरी यादी आता दिलेली आहे. कधी तर ही शनिवारी सकाळीच गेलेली आहे मित्रांनो. शनिवारी सकाळीच ही यादी आपल्या बँकेत गेलेली आहे. कारण यांनी असं केलं की जिल्हास्तरीयवर यांची यादी काढायची. जिल्हास्तरीयवर यादी काढली की ती यादी डायरेक्ट बँकला पाठवायची आहे. आता तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, तुमच्या बँकेत जाऊन तुम्हाला पहिले काम करायचं आहे. तुमचं जे काही तुम्हाला मी अजून पण सांगितलं होतं की तुमचं जे काही आहे ते तुमच्या बँकला आधार लिंक आहे का हे बघायचं आहे. काय बघायचं आहे? आधार लिंक आहे का बघायचं आहे. बँकला आधार लिंक नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळं एक काम करायचं आहे, आधार जाऊन सगळं नीट उरकून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल दादा तुम्ही आम्हाला हे तर सांगितलं शनिवारी यादी गेली, आता नेमकं कोणत्या तारखेला आम्हाला हे मिळणार आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो की नेमकं तुम्हाला आता कोणत्या तारखेला हा हप्ता मिळणार आहे. तर सगळ्यांनी ऐकून घ्यायचं आहे. हा जो हप्ता आहे मित्रांनो, हा हप्ता तुम्हाला 17 सप्टेंबर 2024 या दिवशी तुम्हाला मिळणार आहे. समजलं? दुसरा हप्ता जो आहे तो तुम्हाला कधी मिळणार आहे? दुसरा हप्ता जो आहे हा तुम्हाला मिळणार आहे 17 सप्टेंबरला तुम्हाला हा दुसरा हप्ता मिळणार आहे. लक्षात द्यायला सगळ्यांच्या, कोणीही टेन्शन घेऊ नका. आता खूप जण मला असं म्हणतील दादा तुम्ही 17 सप्टेंबर तर म्हणता, पण त्यासाठी आमचा फॉर्म मंजूर झाला पाहिजे. फॉर्म मंजूरच नसेल तर आमचं काय करायचं? आता खूप जणांचे हे बघा, हे फॉर्म जे अजून पण फॉर्म काय आहेत? पेंडिंग आहेत. आता खूप जणांचे फॉर्म एक आहेत पेंडिंग आहेत. तर पेंडिंग फॉर्मवाल्यांनी कुणीही टेन्शन घ्यायचं नाही, कारण सगळे फॉर्म शासनाने निर्णय दिलेला आहे की 31 ऑगस्टपर्यंत हे सगळे फॉर्म एकतर तुम्ही सगळे फॉर्म ॲप्रूव्ह करा. जर व्यवस्थित सगळे माहीत असेल तर ते काय करा, सगळे फॉर्म काय करा, ॲप्रूव्ह करा. नाहीतर काय करा, त्याच्यात जे काही चुका आहेत त्यासाठी ऑप्शन द्या रिसबमिटचा. आता खूप जणांना 31 ऑगस्टपर्यंत हे 2 ऑप्शन दिसू शकतात. हे 2 ऑप्शनमध्ये तुम्हाला एकतर तुमचा फॉर्म हा ॲप्रूव्ह असेल, नाहीतर एकतर फॉर्म तुमचा रिसबमिट असेल. रिसबमिटमध्ये पण तुम्हाला लवकरात लवकर तुमचा जो फॉर्म आहे तो रिसबमिट करायचा आहे. म्हणजेच काय, तर तुमच्या काय त्रुटी असतील तर त्या त्रुटी सांगितलेल्या आहेत, त्या त्रुटीमध्ये चेंज करायचं आहे. तुमचा फॉर्ममध्ये काय दुरुस्ती करायची असेल ते दुरुस्ती पटकन करायची आणि फॉर्म तो लगेच रिसबमिट करायचा आहे. कारण जर तुम्ही फॉर्म रिसबमिट नाही केला तर येत्या 17 सप्टेंबरला तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. लक्षात घ्यायचं आहे. त्यासाठी एक काम करायचं, पटकन जेव्हा तुमचा फॉर्म एकतर ॲप्रूव्ह होईल किंवा रिसबमिट होईल, लगेच त्याची ॲप्रूव्ह झाला तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही, पण रिसबमिट झाला तर लगेच फॉर्म काय करायचं आहे, तुम्हाला एडिट करून तुमचा फॉर्म एडिट करायचा आहे. जे काय माहिती असेल ते एडिट करून सबमिट करायची आहे. त्यामुळं कुठलीच टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो. सगळ्याला पैसे मिळणार आहेत आणि ज्यांचा फॉर्म अजून ॲप्रूव्ह नाही झाला तर त्यांनी 31 ऑगस्टपर्यंत वाट बघा. 31 ऑगस्टपर्यंत सगळ्यांचे फॉर्म एकतर ॲप्रूव्ह होतील किंवा रिजेक्ट होतील. पण तुम्ही म्हणाल की आता मी असं पण नाही की तुम्ही 30 तारखेला फॉर्म भरला आणि 31ला ॲप्रूव्ह, असं नाही होतं. कारण जे 17 किंवा 20 तारखेच्या अगोदर जे फॉर्म भरले गेलेले आहेत ते सगळे ॲप्रूव्ह होतील असं पण आहे. नाही तर तुम्ही 31लाच भरचाल आणि म्हणताल आज आमचा फॉर्म भरला ना आज ॲप्रूव्ह नाही झाला, असं नाही होणार आहे. लक्षात घ्यायचं मित्रांनो. आलं लक्षात? आता काही तुम्हाला याच्यामध्ये शंका असतील तर त्या शंका तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि तुमचा जो काही अजून काही त्याच्यामध्ये शंका असेल ते विचारू शकता. लक्षात आलं? आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.